वेध लागलेल्या लाखो भाविकांना पांडुरंगाची जी आहे ती आस लागलेली आहे आणि आषाढी वारी सुरू झालेली आहे। मात्र या आषाढी वारीला नगर मनमाड महामार्गाचं ग्रहण लागलंय। त्यामुळे एका भाविकाने या रस्त्याबाबत भावनिक साथ घातलेली आहे आणि एक फलक जो आहे तो नगर मनमाड महामार्गावर लावलेला आहे आणि सध्या हा फलक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। त्यामध्ये एक भाविक असं म्हणतोय की हे पांडुरंगा, यंदाची आषाढी वारी अत्यंत खराब आणि खड्ड्यामय रस्त्यावरून पूर्ण करण्याचं बळ तू दिलंस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार। आणि पुढील वर्षी हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त झालेला असू दे आणि त्या नव्या सुरक्षित रस्त्यावरून पुन्हा एकदा आषाढी वारी करण्याचं मला तू भाग्य दे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा आशयाचं एक फलक जे आहे ते नगर मनमाड महामार्गावर लागलेलं आहे। त्या दुसऱ्या बाजूला जे आहे ते खराब आणि खड्ड्यामय रस्त्यावरून जे आहे ते भाविक प्रवास करताना दिसत आहेत। पांडुरंगाच्या वारी जी आहे ती त्या खराब रस्त्यातून चाललेली दिसत आहेत आणि दुसरीकडे मात्र एक सुसज्ज रस्ता या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे पुढच्या वर्षी तरी अशा सुसज्ज रस्त्यावरून आम्हाला या वारीचं भाग्य लाभू दे अशी एक भावनिक साध एका भाविकाने जे आहे ते फलकाच्या माध्यमातून केलेली दिसत आहेत। त्यामुळे या ठिकाणी काही राहुरी शहरातील काही नागरिक देखील आहेत आणि त्यांनी असे फलक लावले। तर काय अशी फलक लावण्याची वेळ तुमच्यावर आली? शिर्डी अहिल्यानगर जो रोड आहे तो अत्यंत खराब आहे। तर कमीत कमी आता सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हा फलक लावलेला आहे की हे विठ्ठला, तू ह्या वेळेस जर जो खडतळ रस्त्याने आम्हाला यायला बळ दिलं म्हणजे वारकऱ्यांना, ते पुढच्या वर्षी येऊ नये हे कमीत कमी सरकारपर्यंत आम्हाला मागणं केलं आम्ही। नक्कीच खड्ड्यामय ज्या रस्त्यावरून वारी चाललेली आहे त्यामुळे कुठेतरी भावनिक साध जे आहे ते नागरिकांकडून घातली जाते। काही नागरिक या ठिकाणी आहेत। काय परिस्थिती आहे सध्या नगर मनमाड महामार्गाची? रस्ता आता समजा हा नगर मनमाड रस्ता थोड्या दिवसा पहिले पूर्ण झाला असं सांगितलं गेलं। पूर्ण असतानाही तो एक साईडनी पूर्ण झाला, एक साईडनी काम चालू आहे अशी परिस्थिती दाखवली गेली। दोन्ही साईडने आमच्या शहरातला मार्ग पूर्ण झाल्यानंतर असं काम चालू आहे किंवा कुठे समजा डिवायडर तयार होतात, ते डिवायडरचं काम चालू आहे, तर कुठे पाणी मारलं जातंय, कुठे कलर मारलं जातंय, सगळं परिस्थिती दिसताना जेव्हा पावसाळा लागला पहिल्या पावसातच सगळीकडे खड्डे पडले आणि दुसऱ्या तिसऱ्या पावसामध्ये जवळजवळ पूर्ण नगर, आपलं नगर म्हणण्यापेक्षा राहुरी ते राहुरी फॅक्टरी जो आमचा नेहमी वापरण्याचा मार्ग आहे तो एक साईडने तयार झालेला पूर्ण उखडला गेला। आता ते कोणी त्याला म्हणतंय का बनवताना घाई केली म्हणून लवकर उखडला किंवा मग ट्रॅफिक जास्त आहे म्हणून उखडला किंवा अजून काही कारण सांगितले। आता ट्रॅफिक जास्त आहे म्हणण्यासारखं तर काही कारण वाटत नाही, कारण ट्रॅफिकचं आकलन करूनच त्या रस्त्याची निविदा निघाली असेल किंवा कामाचा प्रकार त्याप्रमाणे ठरला असेल, तसं काम झालं असेल। अचानक तर काही ट्रॅफिक वाढलेलं नाही, पण मात्र पाऊस किती दरवर्षी होतो याची पण सरासरी रस्ता बनवताना आकडेवारी राहती, त्याच्यानुसार रस्ता व्हायला पाहिजे होता। पहिल्या 2 पावसात जर रस्ता वाहून जात असेल तर भविष्याचं समजा टोल आकारणी झाल्यानंतर जर रस्त्याला फक्त दरवर्षी डागडुगी करून टोल आकारला जाईल, हे पण कितपत योग्य नाही राहणार। आणि कोणी म्हणतात समजा टाईमलाईनचा एक प्रश्न आहे। आम्ही जवळपास 2 ते 3 महिने राहुरी शहरात आहे ना, रोज डेली 3-3 तासाचं ट्रॅफिक जाम सहन केलेलं आहे। 3-3 तास ट्रॅफिक जाम सहन करून जर का समजा गावातला समजा जो पॅच आहे, गावातला म्हणण्यापेक्षा राहुरी ते राहुरी फॅक्टरी पॅच 8 ते 9 किलोमीटरचा आहे, तेवढा पॅच 2 किंवा 2.5 महिन्यामध्ये पूर्ण होत नसन आणि समजा झाला आता तर तो परत उकडत असेल, तर कोणी म्हणत असेल का समजा घाई केल्यामुळे जर रस्ता खराब झाला वगैरे, ते योग्य नाही म्हणण्यापेक्षा काही थोड्या अडचणी असेल ते मार्ग हे करून समजा रिपेअर झाला तर चांगली गोष्ट आहे, पण तो टिकणं खूप महत्वाचं आहे। रिपेअर तो होऊ राहिला, परत असं दिसतंय का काम चालू झालंय, रिपेअर होतोय, पण तो टिकणं खूप महत्वाचं आहे। टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते निकष लावायला पाहिजे याचा अभ्यास तर आम्ही नाही करू शकत। आम जनता म्हणून एवढं निश्चित सांगू का रस्ता टिकावा, चांगला व्हावा आणि लवकर व्हावा। रस्ता कृती समितीने सातत्याने या रस्त्याबाबत आंदोलने केलेली आहेत। रस्ता कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे आहेत। अनेक आंदोलने आपण केली। काय सध्या या रस्त्याची परिस्थिती? सध्या आपण पाहत असलेला हा नगर शिर्डी महामार्ग आहे। गेल्या 8 ते 10 वर्षापासून रस्ता दुरुस्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या रस्त्यासाठी लढा देतोय, परंतु आता 1.5 महिन्यापूर्वी बनवलेला रस्ता एका पावसामध्ये जर उखडून जातोय। आता याची जबाबदारी जी आहे तर प्रत्येक वेळेस काय होतंय की नागरिकांवर लुटली जाते, पण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की या रस्त्याचं काम हे लो क्वालिटीच्या मटेरियलने झालेलं आहे। या रस्त्याच्या देखभालीसाठी भारत कन्स्ट्रक्शन कंपनी ही अपॉइंट केलेली आहे आणि याच्यावर देखरेखीसाठी यांचं क्वालिटी मटेरियल आहे का, लॉयन्स कंपनी भारत सरकारने एकदा अपॉइंट केलेली होती। भारत सरकारच्या जी अपॉइंट केलेली लॉयन्स कंपनी होती यांनी या रस्त्याचे टेस्ट रिपोर्ट ओके दिल्यामुळे
या डुप्लिकेट मटेरियल वापरलेलं त्या ठिकाणी भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचे त्या ठिकाणी ताकद वाढलेली आहे आणि हा सगळा काम जे आहे ते निकृष्ट झालेलं आहे. याला सर्वस्वी जबाबदार ही लॉयन्स कंपनी व भारत कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि NHIच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही याची कल्पना दिलेली आहे तर तुम्ही वेळीच या लॉयन्स कंपनीला व भारत कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटिसा बजावाव्यात आणि नागरिकांना गेल्या 2, 2.5, 3 वर्षामध्ये जो काही धुळीचा त्रास होतोय हा कितपर्यंत आम्ही सहन करायचं याला मर्यादा आहेत. म्हणजे आम्ही पांढरे कपडे घालायचं सोडून दिलं. तुम्ही बघू शकता इथं आम्ही सगळे व्यापारी मंडळी आहोत. आम्ही अक्षरशः T-शर्टवर आलेलो आहे, नाईट पॅन्टवर. घरचे कपडे घालून आम्ही महामार्गावर काम करतोय, आमच्या स्वतःच्या दुकानदारांमध्ये काम करतोय. कुठलाही व्यावसायिक नागरिक या रस्त्यामुळं पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. व्यावसायिकांचे धंदे मोडकळीस आलेले आहेत. याची आम्ही शासनापर्यंत आवाज उठवतोय. शासनाने याची दखल घ्यावी आणि पांडुरंगाला शासन आमची दखल घेत नाही म्हणून आता पांडुरंगालाच विनंती करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. साईड गटर आहे त्या ठिकाणी असं देखील निदर्शनास आलंय की काही ठिकाणी प्लॅस्टिकचे गज वापरले गेलेत, निकृष्ट देखील काम सुरू आहे. काय वाटतंय? मी तर म्हणतो शासनाने NHI कंपनी जे आहे, NHIचे जे अधिकारी आहेत त्यांच्या इंजिनियर लोकांनी डिझाईन केली असेल. ते काय म्हणतायत की आम्ही त्याचे प्रमाण दिलेलं आहे त्यांना, ते फायबरचे ग्लास केले. तुम्ही कागदाचे गज वापरा हो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. परंतु ते काम जे आहे ना ते क्वालिटीचं झालं पाहिजे. परंतु काही लोक काय बोलतायत की ती गटारी बांधल्यात नाही टिकल्या तर तुम्ही JCB लावा नंतर पाडून टाका. अहो ते पाडण्यासाठी हा आमच्या 1-1 रुपयाच्या कष्टाचे पैसे लावून हा रस्ता होतोय, गटारी होत आहे. अहो तुम्ही सर्वसामान्य लोकांचे पैसे वायात कशासाठी घालता? जिथं गटारी बांधण्याची गरजच नव्हती तर हट्ट का केलाय आणि कुणी केलाय हा हट्ट? तर या सगळ्या गोष्टीचं अवलोकन होणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या ठिकाणी गटारींची गरज नव्हती त्या ठिकाणी बळद गटारी आणून घातल्या आणि हे जे काही नगर शिर्डी महामार्गावरचे व्यावसायिक आहे यांचे धंदे बसवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी लावलाय. याच्यामध्ये एक अदृश्य शक्ती आलेली की ज्याला वाटत नाहीये का नगर शिर्डी महामार्गावर ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करायची योजना आखली काय, अशी शंका आम्हाला निर्माण व्हायला लागलेली आहे. रोज अपघात होत आहेत या रस्त्यावर, अनेकांना अपंगत्व होते, अनेकांचे मृत्यू होते. तर हे रुग्णवाहिका चालक आहेत आपल्या सोबत. आपण रोज या रस्त्यावर एक रुग्णवाहिका चालवताय. काय रोजचा तुमचा अनुभव आहे? रोजचा अनुभव म्हणजे मृत्यूच्या सापळाच, दुसरं मृत्यूला आमंत्रण. कारण इथून पेशंट आम्हाला जर नगरला घेऊन जायचे, एखाद्याचा अटॅकचं पेशंट आहे, ऍक्सिडेंटचं किंवा अनेक कोणत्या प्रकारचा असो, पण जो पहिला रस्ता होता जो 30 ते 35 मिनिटात कव्हर करता येत होता, पण जो हा रस्ता आहे आम्हाला कमीत कमी हा 1.5-2 तास, ट्रॉफिक जर झालं तर 2 तासाच्या पुढे पण जातं आणि त्या पिरियडमध्ये आमच्या गाडीमध्ये जर पेशंट असतं ते दगावतं. किती अपघात होत आहेत रोज? किती जणांना अपंगत्व होते? किती मृत्यू होत आहेत? रोजचा एक तरी आहेच, सकाळ संध्याकाळ तो एक आहेच. जो रात्री कधी होतो काहींना खड्डे समजत नाही, पडतात, जाताना ट्रॉफिक जाम होते खड्ड्यामुळं, गाडी काढता येत नाही. साईडला जे गटर बनवलेत तिथून पण रॉंग साईडनं गाडी टाकता येत नाही. सातत्याने अपघात होत आहेत. रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी वेळ देखील लागतोय, लोक दगावत आहेत. काय मागणी आहे आता सरकारकडे तुमची? वास्तविक अशी परिस्थिती आहे की हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि राष्ट्रीय महामार्ग म्हटलं की एक लोकांची अपेक्षा असते की हा म्हणजे जसे आपण बाकीचे रस्ते बघतो तशा पद्धतीने काहीतरी वेगळा असा रस्ता असावा ज्याच्या आता जर राऊरी शहराचा जर विचार केला तर या रस्त्याची रुंदी साधारणतः 30 मीटर ही राष्ट्रीय महामार्गाकडे मालकीची आहे. आणि समजा ज्या गटर्स आहेत, ज्या नगरपालिकेने शहराच्या भोवती ज्या गटर केलेले आहेत आणि यांचे जे रोड ड्रेन आहेत याच्यामध्ये 4 मीटरचं अंतर आहे. आता ह्या 4 मीटरच्या अंतरामध्ये नेमकं NHI काय विचार करते, काय करणार आहे? दुसरी गोष्ट, त्या दिवशी यांच्या प्राजक्तदादांनी जी काही मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्या NHIच्या अधिकाऱ्यांनी, लायन्स कंपनीनी किंवा भारत कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीच्या त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की आमच्याकडनं बऱ्याच चुका झालेल्या आहेत. बरं, आता या चुका अशा कशा होऊ शकतात? शेवटी हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा म्हटलं की त्याचा साधारणतः जो उपयोग आहे तो चांगल्या पद्धतीने उपयोग झाला पाहिजे. आणि सेफ्टी, सुरक्षा जी आहे, सुरक्षिततेच्या बाबतीत राऊरी शहरात कुठल्याही प्रकारे त्यांनी विचार केलेला नाही. तर ही सुरक्षितता महत्त्वाची आहे जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होईल आणि लोकांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उपयोग होईल अशा पद्धतीने यांनी काम केलं पाहिजे. कितीपर्यंत रस्ता व्हावा अशी मागणी? आमची तर इच्छा आहे की उद्या सकाळपर्यंत व्हावा.
गेल्या अनेक वर्षापासून जो आहे तो रस्ता प्रलंबित आहे. 7.5 या रस्त्याला लागलेली आहे आणि आता कुठेतरी आषाढीची वारी सुरू असताना देखील भाविकांना देखील या रस्त्याचा मोठा सामना करावा लागतोय. त्यामुळे आता नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी देखील पांडुरंगाकडे मागणी केली आहे आणि नगर मनमाड रस्त्याचं काम पूर्ण करा अशी एक साथ देखील आता नागरिकांकडून घातली जाते. कॅमेरामन ऋषी राऊसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर.